आरोपी भीमराव कांबळे हा मानसिक दृष्ट्या सक्षम आहे असा वैद्यकीय अहवाल विशेष न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे। पुण्यामधील लहान मुलीच्या अत्याचार आणि हत्ये प्रकरणात भीमराव कांबळे हा प्रमुख आरोपी आहे आणि भीमराव कांबळेचा वैद्यकीय अहवाल हा समोर देण्यात आलेला आहे। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। बालाजी, काय तपशील या संदर्भात? आपल्याला माहिती आहे या संतापजनक घटनेनंतर जे आहे ते पुणे पोलिसांनी 14 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं। त्यानंतर आज जे आहे ते 28 मेला या आरोपीवरती जे आहे भीमराव कांबळेवरती आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। प्रथमदर्शी न्यायालयाला जे आहेत ते पुरावे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि या पुराव्यामध्ये गुन्हा घडलेला आहे आणि याच आरोपीने केलेला आहे असं जे निदर्शनास न्यायालयाचं आलेलं आहे आणि तसं न्यायालयाने आपलं मत यावेळी नोंदवलेलं आहे। पुणे पोलिसांनी 28 दिवसामध्ये हे सगळं काम जे आहे ते केलेलं आहे। यामध्ये तांत्रिक पुरावे असतील, डिजिटल पुरावे असतील, व्हिडिओ असतील, सीसीटीव्ही असतील, आरोपीचा मेडिकल रिपोर्ट असेल, या सगळ्यांचा जो पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी केलं आणि या 28 दिवसामध्ये जे आहे ते हे सगळी न्यायालयीन सुनावणी सुरू करण्यात आली आणि आता याची रोज सुनावणी होणार आहे। इन कॅमेरा ही सुनावणी होणार आहे आणि लवकरात लवकर याचा निकाल लावण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे पोलिसांनी न्यायालयाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता या तपासाला गती तर आलेलीच आहे, मात्र आता न्याय मिळण्यासाठी या पीडितेला जे काही कारवाई करायची ती पुणे पोलिसांनी केलेली आहे। पुढील निर्णय जो आहे तो आता न्यायालयात येईल, मात्र रोज इन कॅमेरा सुनावणी होऊन याची सगळी तपासणी जी आहे ती करण्यात येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। बालाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।